कोरोना संचारबंदी शिथिलतेत स्वतःची काळजी कशा पद्धतीने घेता येईल याबाबत बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ यांनी आपल्या संकल्पनेतून मांडली आहे। कोरोना विषाणू विरुद्ध युद्ध आमचे सुरू। संपूर्ण मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील आमच्या पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचं मनोबल आणि मनोधैर्य वाढावं, ते अधिक वृद्धिंगत व्हावं या उद्देशाने माझे आरोग्य माझी जबाबदारी, मीच माझा रक्षक ही संकल्पना आम्ही समोर आणलेली आहे। आणि या संपूर्ण कालावधीमध्ये कर्तव्य बजावताना जो प्रोटोकॉल जो SOP घालून दिलेला आहे त्याचा आम्ही तंतोतंत पालन करू। सोशल डिस्टन्सिंग असेल, दर 2-3 तासाने पाणी आणि साबणाने हात धुणं असेल, आपल्या चेहऱ्यावर मास्क किंवा हातरुमाल बांधणं असेल, किंवा ज्या बाबी सर्वसामान्य नागरिकांनी एकमेकांदरम्यान कायम कमीत कमी 6 फुटांचं अंतर ठेवणं आवश्यक आहे। अनोळखी व्यक्तीच्या जवळ जाण्याचे टाळावे। बाजारपेठा, कामाच्या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान आपसात सुरक्षित अंतर ठेवावे। फेस मास्क सुरक्षिततेचे सर्वात प्रभावी साधन असल्याने नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी पूर्ण वेळ मास्कचा वापर करावा। घरामध्ये तयार केलेले 2 लेयर असलेले मास्क जास्त उपयुक्त आहे। ते वापरताना त्याला पुन्हा पुन्हा हात लावणे टाळावे। मास्क पुन्हा वापरत असाल तर ते रोज धुतले गेले पाहिजे। कफ, खोकला, घसा दुखणे, नाक गळणे, श्वसनाचा त्रास, अंगदुखी, डोकेदुखी इत्यादी लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या ग्रामीण रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट द्या, असे आवाहन डॉक्टर दिलीप भुजबळ यांनी केले आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।